बातम्या विस्तारानं पाहूयात। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मालेगाव स्फोट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांना ताब्यात घेण्याचे आदेश परमबीर सिंह यांनी दिलेले होते, असा युक्तिवाद मालेगाव स्फोटातील आरोपी सुधाकर द्विवेदी यांचे वकील अॅडव्होकेट सांगळे यांनी केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष एनआय न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी सध्या सुरू आहे। मोहन भागवत यांना ताब्यात घेऊन मुंबईमध्ये आणण्याचे आदेश तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर यांनी दिले होते, असा दावा यातनं करण्यात आलाय। आदेश तोंडी असल्यामुळे त्यांनी त्याचं पालन केलं नाही। परिणामी मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं। माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर कोर्टामध्ये दिलेल्या जबाबात ही माहिती उघडकीस आली आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा आणि हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही वकील सांगळे यांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान केला। दरम्यान परमबीर सिंह यांना एका प्रकरणामध्ये भाजपनं वाचवल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली, तर परमबीर यांचं कुणाशी साटलोटं हे सगळ्यांना माहिती आहे, असं परिणय फुके यांनी म्हटलंय। बातमी आली आहे ना, बातमी प्रसिद्ध झाली आहे ना, मग ज्यांची नावं आहेत त्या बातमीत तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत। त्यातले परमबीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत। एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे, महत्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे परमबीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे। बघा असं आहे, परमबीर सिंग जे आहेत त्यांचं पुण्यासोबत साटेलोटं होतं। कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं, कोणी त्यांना सगळं हे केलं, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यात संजय राऊत ही किती दोषी आहे हेही सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त आपण, कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काम किंवा एक जुने विषय काढून विषांतर करण्याचं काम ते करतात।